कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील मुख्य रस्ता म्हणजे मिरजकर तिकटी चौक कोळेकर तिकटी मार्गे नंगीवली चौक कळंबा फिल्टर हाऊस हा रस्ता पाईपलाईनसाठी उकरल्यामुळे खराब झालाय। यामुळे नागरिकांना आणि वाहतूकदारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। याकडे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं 2 एप्रिल रोजी शिंगोशी मार्केट इथं सोटामारो आंदोलन करण्यात आलं होतं। 8 दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शेणफेक चिखलफेक आंदोलन करू असा इशारा त्यावेळी समितीच्या वतीनं देण्यात आला होता। मात्र 8 दिवस झाल्यानंतर सुद्धा महापालिकेनं दखल न घेतल्यानं आता येत्या 12 एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांवर शेणफेक चिखलफेक आंदोलन करणार असल्याचा इशारा पुन्हा एकदा नागरी कृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय। आज दुपारी शेण व चिखल फेको आंदोलन करण्याचं पत्र प्रशासनाला दिलं होतं आणि आम्ही 100% जर प्रशासनानं त्वरित सदर रस्त्यांची कामं सुरू केली नाही किंवा बैठक घेऊन त्या रस्त्यासंदर्भात शासनाची काय भूमिका आहे याचा खुलासा केला नाही तर 12 तारखेला दुपारी शेण फेको आंदोलन करणार आहोत। तरी पण जर प्रशासनानं बैठक घेऊन जर खुलासा केला आणि जर तो खुलासा आमच्या त्या सर्व रहिवाशांना योग्य वाटला तर सदरचं आम्ही आंदोलन स्थगित करू, अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत। दरम्यान या शेणफेक आणि चिखलफेक आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महानगरपालिकेनं नागरी कृती समितीच्या सदस्यांना 10 एप्रिल रोजी बैठकीसाठी बोलावले। तसंच रस्त्याचं काम पूर्ण करू असं लेखी पत्र सुद्धा शहर अभियंता यांनी दिलंय। 10 तारखेच्या बैठकीला नागरी कृती समितीचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी उपस्थित राहणार आहेत। मात्र यामध्ये समाधान झालं नाही तर हे आंदोलन करणारच असा पवित्रा कृती समितीनं घेतलाय।